याचं कारण शोधणाऱ्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हनीमूनसाठी दोघेही जण ठरवून प्रेम करायला गेलेले असतात. म्हणजे प्रेम करायचंच हे ठरवलेलंच असतं. तेव्हा दोघांच्याही कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मनात सारख्या भावना असतात. सारख्या फ्रिक्वेन्सीची एनर्जी असते, म्हणून सारख्याच इच्छा होतात आणि आणि त्याची इच्छा पूर्ती देखील होते. परंतु खऱ्या जगात मात्र मनाला जरी प्रेम करावंसं वाटत असलं तरी घरकाम करणं, कामावर जाणं, घरखर्च करणं, हप्ते, बिलं भरणं इत्यादी गोष्टी पण कराव्या लागतात. मग जोडीदाराच्या किंवा इतर मंडळींच्या सवयी, वागणं यांच्यासोबत जुळवून घेताना सबकॉन्शियस मनाची जी बालपणापासून झालेली घडवण असते ती घडवण किंवा विचार करण्याची प्रवृत्ती हे सगळीकडे डोकवायला लागतं. आणि मग दोघांचं बऱ्याच बाबतीमध्ये एकमत राहत नाही. म्हणजे दोघांच्याही कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मनामध्ये वेगळे विचार येऊ लागतात. मग हलकेच विसंवाद शिरतो आणि संघर्षाला सुरुवात होते.